हाय हॅलो नमस्कार सर्वांना. गुड मॉर्निंग. सकाळचे 8 वाजलेले होते. माझी आंघोळ वगैरे झाली होती, देवपूजा पण झालेली होती आणि मी आता किचनमध्ये आले होते. पिल्लूची पण झोप झालेली होती. आज 8 वाजता उठला पिल्लू. रात्री उशिरा झोपला त्यामुळे आज उशिराच उठला. मला पिल्लूच्या पप्पांचा टिफिन करून द्यायचा बाकी होता अजून. त्याची बडबड चालू होती. मी त्याला विचारत होते टक्कल कुणी केली त्याची. डोक्याला हात लावून सांगत होता त्या काकांनी केली आहे टक्कल माझी. खूप दिवसांनी टक्कल केली त्याची, नाही तर आम्ही कटिंगच करतो, केस कट करतो फक्त. आम्ही चुलीवरच चपात्या आणि भाकरी करत असतो, पण आता कधी कधी वेळेनुसार कधी गॅसवर कधी कधी शेगडीवर पण करत असतो. पण चुलीवरच्या चपात्या आणि भाकरी खूप छान लागतात. मला म्हणत होता व्हील्स ऑन द बस लावून दे ना मला मोबाईलमध्ये. मी म्हणत होते तू आधी दूध पिऊन घे, मग मी देते तुला व्हील्स ऑन द बस लावून. मला म्हणत होता कपबशीमध्ये दे मला. त्याला कपबशीमध्ये खूप आवडतं प्यायला दूध. काही उठल्या उठल्या आमची दोघांची अशीच बडबड चालू असते. मग जातो तो बाहेर खेळायला थोडा फ्रेश झाला की. आणि इथे म्हणत होता मला तो बाबा घेऊन जाईन ना घोडा आपला, घोडा दे ना मला. आणि नंतर विचारत होता काय भाजी केली आहे. मी म्हणत होते कोबीची भाजी केली आहे. म्हणत होता वड्याची भाजी कर ना, म्हणजे सांडग्याची भाजी, त्याला खूप आवडते. आमच्या दोघांची अशीच बडबड चालू असते. थोड्या वेळ बसतो इथे, मग जातो बाहेर खेळायला तो. माझं दररोज 11 वाजेपर्यंत आवरतं सगळं. फरची वगैरे सगळं पुसून कधी कधी 11:30 12 पण होतात. काम जर जास्त असलं तर, म्हणजे कपडे जास्त असले तर मग होतो वेळ, नाहीतर 11 वाजेपर्यंत सर्व आवरतं. कधी कधी सासूबाई पण मला मदत करू लागतात कामामध्ये. तुम्हाला जर असे रुटीन व्हिडिओ बघायला आवडतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. कोणते कोणते व्हिडिओ बघायला आवडतील ते पण सांगा कमेंटमध्ये. इथं मी चपात्या भाजून घेत होते. पिल्लूच्या पप्पांना 9 वाजता जायचं असतं ऑफिसमध्ये, त्यामुळे मग 8 साडेआठ पर्यंत माझा सर्व स्वयंपाक झालेला असतो. कारण सासूबाई भाजी करून घेत्या आणि मी चपात्या आणि भाकरी करून घेते. चहा वगैरे झाला का मग लगेच. इथे सासूबाईंनी कोबीची भाजी बनवलेली होती मूग डाळ टाकून खूप छान लागते भाजी कोबीची. पिल्लूच्या पप्पांसोबत आंघोळ केलेली होती. कधी कधी मी घालते पण त्याचं मूडवर असतं. बाबांसोबत करायचे असते कधी कधी. त्याचा बघा कसा डान्स चालू आहे. मी त्याचं आवरून देत होती आता, कारण स्वयंपाक वगैरे झाला होता सर्व आणि पिल्लूच्या पप्पांचा टिफिन पण दिला होता भरून. आता त्याचं आवरून देते, मग बाकीचं काम आवरायचं आहे. कपडे आणि फरची, किचन पण आवरायचं आहे. त्याची बघा एक जागी कधी थांबतच नाही, सारखी चुळबुळ चालू असते. आणि मला म्हणत होता बटन राहिलं ना लावायचं, बटन लावलंच नाही, तुझ्या ध्यानात नाही राहिलं का मला म्हणत होता हसल्यावारी. म्हटलं नाही ना, ध्यानातच नाही राहिलं. आणि ट्रॅक्टर जेसीबी आम्हाला सोबतच लागतं, झोपायला सोबत, आंघोळ करायला सोबत. त्यांना आंघोळ घाल, झोपायला पण त्यांना झोप येते. बघा कशी चुळबुळ चालू आहे, एक जागी शांतच नाही राहत. झोपेल तेवढा शांत असतो. डान्स करायचं चालू होतं त्याचं. आता त्याला गंधच लावायचा बाकी होता आणि मला म्हणत होता मला फवारा दे ना मारून. त्याला सेंट किंवा परफ्यूम नाही म्हणता येत, फवारा म्हणतो. मला फवारा दे ना मारून. झालं लगेच ट्रॅक्टर खेळायचं सुरू. आता जाईल बाहेर ट्रॅक्टर खेळायला घेऊन. आता सुट्टी आहे पिल्लूच्या शाळेला, त्याच्यामुळे मग चालू आहे हळूहळू आवरायचं काम. नाहीतर तो पण शाळेत 9 वाजताच जातो, अंगणवाडीत जातो आहे तो आता. त्याला आता गंध लावत आहे, नंतर मग फवारा मारायचा आहे त्याचा. मला म्हणत होता मी मोठा झाला का मग माझ्या हातात दे फवारा मारायला, आता तू दे मारून मला फवारा. बघा कसा त्याला आनंद झाला आहे फवारा मारायचा आहे तर. बघा कसा हात वर करतोय. रोज मारावा लागतो फवारा, त्याला खूप आवडतं असं. आता त्याचं आवरून दिलं आहे. आता मी कपडे वगैरे धुवून घेते. आता तो जाईन खेळायला बाहेर. मी कपडे धुवून घेतलेले आहे आणि वाळत घालायला आले आहे. बघा किती छान वातावरण झालेलं आहे. ऊन पण खूप छान पडलेलं आहे, नाहीतर रोज पाऊस यायचा आणि कपडे पण सुकत नव्हते. पण आता 2 दिवसापासून विश्रांती घेतली आहे पावसाने, मग कपडे पण छान सुकतात. वातावरण बघा किती हिरवंगार प्रसन्न झालेलं आहे. पाऊस पडल्यावर पण वातावरण छानच होतं. माझे कपडे वगैरे झाले होते सर्व. आता किचन आवरायचं होता, भांडे घासायचे होते. जेवण वगैरे झालं होतं आमचं सर्वांचं. आता इथे मी भांडे घासत आहे. इथे जरा एडिटिंग करत आणि स्पीड वाढवला आहे. एवढा स्पीड असतं आपल्या कामात तर किती बरं झालं असतं ना, मोठा व्हिडिओ झाला असता, त्यामुळे स्पीड वाढवला आहे. आता सर्व भांडे घासून घेते मी. किचन पाण्याने धुवून घेणार आहे आणि घासून घेणार आहे. सकाळी एकदा पाण्याने धुवून घेते आणि संध्याकाळी पाणी टाकून कपड्यांनी पुसून घेते.
स्वयंपाक करताना थोडेफार भांडे घासून घेतले की चहा पाण्याचे, नंतर भांडे थोडेसेच असतात, मग कामाचा कंटाळा येत नाही. इथे बघा माझं किचन पण स्वच्छ झालं, भांडे पण घासून झाले. आता फरची पण पुसायची होती. किचन आवरल्यावर किती मन प्रसन्न वाटतं. इथे फरची पण पुसून झाली होती माझी. आणि पिल्लूचं चालू होतं मला आंबा कापून दे ना. म्हटलं थांब आंबा कापून देते मी, तू नको कापू, हात कापून घेशील तू. मला म्हणत होतं सुरीला धार आहे का, म्हटलं हो सुरीला धार आहे. बघा माझं सर्व आवरून झालेलं आहे. हाय एव्हरीवन, आता 11 वाजलेले आहे सकाळचे. माझं सर्व काम आवरलेलं आहे. फरची, कपडे पण धुवून झालेला आहे, किचन ओटा पण साफ केलेला आहे. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक सबस्क्राईबर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.